हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 25 एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. प्रसाद घेताना पडलेली असते हे पाहून सगळेच ओरडायला लागतात, पारू पारू. आणि मग अहिल्यादेवी आदित्यला बोलते, आदित्य लवकर पारूला घेऊन हॉस्पिटलला जा. आणि मग ते तिघंजण प्रीतम, मारुती मामा आणि आदित्य आणि पारूला घेऊन ते हॉस्पिटलला जातात. इकडे दिशा म्हणते की सासूमाम आपणही घरी गेलं पाहिजे. मग श्रीकांत म्हणतो हो हो तुम्हीही घरी जा. असे करून सगळेच घरी जातात. आणि इकडे हॉस्पिटलला नेत असताना झोपवायचं नाही पारूला असं म्हणून ते तिला जोक सांगत असतात की गणू माझं लग्न होणार आहे. प्रीतम म्हणतो दिशासोबत. मग ती बोलते की हो आता साखरपुडा तर झाला आहे तर लग्न तर होणारच ना. मग लग्न होणार का. मग गणी माझा कलवरा असेल असंही म्हणतो. आणि आपण वैजूला ना मुंडवळ्या बांधायच्या आहेत आणि आपल्या माझ्या लग्नामध्ये ना खूप जेवायला आहे. तू जसं जेवायचं तसं जेव असं म्हणतो. आणि मग तिला म्हणतात की आता एक आपण गेम खेळूया, डोळ्यात डोळे. जे कोणी लवकर हे करेल ते हारेल असं म्हणून. आणि मग आदित्य म्हणतो हो या गेममध्ये तो प्रत्येक वेळी हारायचाच. मग प्रीतम म्हणतो की नाही मी आता हा गेम खेळणार नाही, माझा फ्रेंड जादूगर खेळणार आहे. आणि तिला म्हणतात डोळ्यात डोळे घालून बघत बस. पण ती 2 मिनटं बघते आणि लगेचच पडते. तिला हॉस्पिटलला नेतात आणि मग डॉक्टर सांगतात की पेशंट खूप सिरियस आहे आणि लवकर ट्रीटमेंट चालू करावं लागेल. मग आदित्य म्हणतो हो ठीक आहे लवकर ट्रीटमेंट सुरू करा. इकडे मारुती मामा रडत असतो आणि मग तिथे गणी येतो. आणि गणी म्हणतो की काय झालं बा, तू इथे काय करतोय. मग मारुती मामा सांगतो की आपल्या पारूला असं असं झालेलं आहे म्हणून. मग गणू म्हणतो की असं कसं झालं माझ्या तायडीला, मला तायडीकडं जायचं आहे, मला भेटायचं आहे. तेवढे डॉक्टर येतात आणि म्हणतात की आपण एक इंजेक्शन दिलेलं आहे आणि तिचे ब्लड सॅम्पल्स पाठवले आहेत, तर आपण वेट करूया तिचा रिपोर्ट्स यायची आणि पुढची ट्रीटमेंट सुरू करायची. मग गणी म्हणतो की मला ना तायडीला भेटायचं आहे, मला जाऊ द्या म्हणून. मग गणी आणि आदित्य तिच्याकडे जातो आणि मग म्हणतो तायडे असं काही झालं, उठ ना आपल्याला खेळायचं आहे, उठ ना तू उठ ना, मी कसं काय करायचं असं म्हणतो. मग आदित्य म्हणतो अगं पारू उठ ना, भावासाठी तरी उठ तुझ्या. ती काही उठत नाही कारण ती कोमामध्ये नसते पण ती झोपलेलीच असते विष पिल्यामुळे. इकडे दिशा अहिल्याच्या जवळच बसलेली असते आणि ज्यूस मागवते आणि म्हणते की सासूमाम हा ज्यूस घ्या, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे ना तर हा घ्या. तर मग ती बोलते की नाही मला पारू कशी आहे ते सांग पहिलं आणि मग मी घेते. मग इकडून श्रीकांत म्हणतो की हो हो चांगली आहे, तुला पण बघायला इथेच डॉक्टर येत आहेत. मग डॉक्टर्स येतात, रिपोर्ट्स बघतात, BP वगैरे चेक करतात आणि म्हणतात सगळं चांगलं आहे, जर दुखलं तर ही गोळी घ्या, अशी गोळी घ्या. गोळ्या घेऊन ते निघून जातात आणि म्हणतात काही जरी लागलं तरी मला फोन करा. मग ती बोलते की मला पारूला बघायचं आहे कशा आहे म्हणून. तर श्रीकांत म्हणतो आहे ना गं हॉस्पिटलमध्ये प्रीतम आणि आदित्य, आपण जायची काही गरज नाही आहे, मी जाऊन येतो असं बोलतो. मग तिथे दामिनी म्हणते की दादा मीही येते, वहिनीपाशी आहे ना दिशा, मला मी पण येते. आणि मग तिथे जाते, बसलेली असते. जे नशिबात असतं ते होतच असतं आणि असं म्हणत असते. मग तिथे मारुती मामा जरा रडायला लागतात. डॉक्टर बाहेर येतात आणि मग सगळेच डॉक्टरला विचारतात की पारू कशी आहे डॉक्टर, पारू कशी आहे. मग डॉक्टर सांगतात की हो पारू आता सध्या ती बोलत नाही आहे तर सध्या ती अशीच आहे आणि तिचा ब्लड आपल्याला ब्लड द्यायचा आहे, तर तिचा ब्लड कॉम्बोमध्ये आहे. मग आदित्य म्हणतो की जर कोणाचं ब्लड द्यायचं असेल ते सांगा आमच्यापैकी कोणाचं, आम्ही तयार आहोत. मग डॉक्टर बोलतो की नाही इथे तर कुणाकडे अवेलेबल नाही आहे ते ब्लड ग्रुप, जर 6 तासात दिलं नाही तर पारू कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे, तर आपण पाहूया काय होईल ते असं म्हणतो. आदित्य म्हणतो ठीक आहे लवकर पहा काय करायचं ते आहे ते. इथेच शेवट होतो एपिसोडचा. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.